सो कसं काय मंडळी, तर आज आहे 14 तारीख संडे, दुपारचे 3:30 झालेत आणि आत्ता मी कुठे राईडला नाही जात आहे. आम्ही ॲक्च्युली चाललो, मी आणि अभि आता चाललो आहे रॉयल एनफील्ड हिमालयन 450ची टेस्ट राईड घ्यायला आणि मग तिथूनच आम्ही इंटरकॉम पण बघायला जाणार आहे. कारण आम्ही आता पुढची राईडला आम्हाला इंटरकॉम पाहिजे, कारण आम्ही इंटरकॉमचं खूप बघितलं, त्यांनी खूप हेल्प होते आणि आम्हाला ॲक्च्युली गरज आहे त्याची. कारण खूप मोठी राईड असेल ना तेव्हा खूप असं मिसकम्युनिकेशन होतं. सो या 2 गोष्टी करायला चाललो आहे आणि मग विचार केला हिमालयनची टेस्ट राईड घेतो आहे तर मग एक व्हिडिओ पण बनवू. सो काय असं रिव्ह्यू वगैरे नाही आहे, फक्त बघणार जाणार असा माझा एक्सपिरियन्स फक्त शेअर करायचा बस. आणि आता आम्ही चाललो आहे मुंबई फर्स्ट स्टोअरला, म्हणजे वरळीला जे रॉयल एनफील्डचं स्टोअर आहे ना तिकडे चाललो आहे. हा ब्रिज एवढा टाईमपासून थांबला होता ना, म्हणजे काम चालू होतं बट जरा डिले झालेला आणि त्यामुळे खूप फरक पडत होता. म्हणजे परेलला जरा ट्रॅफिक जास्त व्हायचं आणि मग इथून आम्हाला पण असं जर वळी साईडला जायचं असेल तर फिरून जायला लागायचं पूर्ण परेलवरून. पण या ब्रिजमुळे खूप फरक पडला आणि ब्रिज पण बराच मोठा केला आहे. या साईडला 3 लेन आहेत आणि अपोजिट साईडला 3 लेन आहेत. सो मग ते बरं पडतं. सरळ घेऊ. हा वाला इंटरकॉम बंडाना वगैरे पण आहेत. बरोबर आहे या गाडीसाठी. जाम बाहेर आहे, जवळ आहे. फुटपॅकवर पाय ठेव, फुटपॅकवर पाय ठेव, चान्सेस आहेत चटका बसायचे. ट्रॅफिकपेक्षा कमी आहे, कारण ट्रॅफिकचा फुटपॅक असा इथे येतो, अँगलला इंजिनला टच होतो. ग्राउंड क्लिअरन्स बाप आहे. सो इथे आलो आम्ही, लायसन्स वगैरे आमचं सगळं दिलं आहे आणि आता अभि गेलं टेस्ट राईड घ्यायला. तो आला, त्या समोरच आहे, सिग्नलला थांबला आहे. मग तो आला की त्यानंतर मग मी टेस्ट राईड घेईन. राइड बाय वायर एक केबल है, राइड बाय वायर, राइड बाय वायर, राइड बाय वायर. नहीं वो ऑन केला का? ऑडिओ चेक कर, बोल. हॅलो हॅलो. हां चालू. ह्याची ही वाढवता येते ना? ही वाढवता येते. याच्यामध्ये एक येते 845 आणि एक लोअर सीट येते 805 ची. ती तुम्हाला ॲक्सेसरीजमध्ये ॲड ऑन करा. 805 ॲक्सेसरीज.
क्लच खूपच गाडीचा हे आहे, म्हणजे असं फील नाही होत आहे की एवढं हेवी बाईकचं एवढं लाईट क्लच असू शकतो. कारण मी थंडरबर्ड चालवली आहे, मिटिओर पण चालवली आहे, बट त्याच्यात खूप हेवी फील होतो क्लच आणि हिचा खूप लाईट आहे. मग 2 वेळा मी गाडी स्टॉल केली आणि मला कॉन्फिडन्स नाही येतं ॲक्च्युली, काहीच कॉन्फिडन्स नाही येतं मला गाडीवर. फील चांगलं आहे, म्हणजे असं इनिशियल फर्स्ट गिअरवर फील नव्हतं पॉवर, बट सेकंड गिअरपासून ना एक पंच आहे. म्हणजे या गाडीवरती इझिली 110-120 तर आरामात क्रूज करू शकतो, आरामात डोळे बंद करून. आणि ब्रेकचा पंच पण क्लास आहे, म्हणजे रेअर ब्रेक खूपच पंची आहे. फ्रंट ब्रेकचा पण पंच मस्त आहे. मला फक्त जरा उचलायला त्रास होते ही गाडी, बट दॅट इज फाईन. म्हणजे तो का होतं, कारण क्लच खूपच लाईट आहे. न्यूट्रल पण इझी, मोडमध्ये काही जास्त टॉगल नाही करता येतं. ABS ऑन. पॉवर तर आहे आणि गाडी खूप म्हणजे खूप स्मूथ आहे. $4000 RPM नंतर ABS खूप किक होतं याच्यात. आणि ते अपशिफ्टचा सिम्बॉल पण दिसतो जेव्हा जास्त RPMवर रेफ करतो तेव्हा. आणि माझ्यासाठी ह्याची जी ही पोझिशन आहे सॅडलिंगची ती खूप मस्त आहे. म्हणजे इझिली सॅडल करू शकतो मी गाडीवर इझिली, त्यात काही इश्यूज नाही आहे. फील इज ग्रेट. रॉयल एनफील्डमध्ये एवढीच स्मूथनेस, म्हणजे व्हायब्रेशन काहीच नाही. हे ड्राईव्ह करतं देर इज नॉट अ सिंगल व्हायब्रेशन. जे एक मायनर रेविंग बज असतात ते आहेत गाडीवर, बट दॅट इज फाईन. म्हणजे सिंगल सिलेंडर इंजिनमध्ये ते असलंच पाहिजे. फक्त हे जे मिरर्स आहेत हे बघा, सस्पेन्शन पण खूप क्रेझी आहे गाडीचं. कडक आहे. सो आम्ही टेस्ट राईड घेतली दोघांनी पण. गाडी असं चांगली आहे, मस्त आहे. म्हणजे चांगली नाही, मस्त आहे. पण ह्याचं प्रॉपर असं डिटेल्ड आम्ही पॉडकास्ट जेव्हा शूट करणार आम्ही त्या पॉडकास्टमध्ये बोलू. आणि व्हिडिओ तर तुम्ही बघितलीच असाल की म्हणजे जास्त डिस्टन्स नाही, हार्डली 1 किलोमीटर डिस्टन्स चालवलं असेल, बट तेवढं चालून पण मजा आली. इश्यू इज विथ माय हाईट. माझा जरा हाईटचा प्रॉब्लेम आहे खूप. म्हणजे मला तर खूप असं स्टँडवरून उभी करायला ना खूप माझं पायात हे झालेलं की यार झालं, पाडली आता मी बाईक.
बट तेवढी हाईट बरोबर आहे, कारण मग त्या गाडीवर आपण लगेज लोड करणार, पिलियन बसेल, पाण्यात होतील, तर मग ती गाडी मागून बसणार, सो हाईट थोडी ॲडजस्ट होईल. आणि नंतर त्याच्यामध्ये सीट येणार आहे ज्याची हाईट 805 mm असणार, बट ती एक ॲक्सेसरी म्हणून येणार, सो मग ती आपल्याला वेगळी परचेस करायला लागेल. डिटेलमध्ये आम्ही पॉडकास्टमध्ये बोलू. तर आता आम्ही चाललो आहे परेलला, लोअर परेलला RS46 म्हणून आहे, तिकडे इंटरकॉम घ्यायला. कुठली बाईक आहे रे ती? हा नवीनवाली ना. असं इथून लेफ्ट मारायचं ही गल्ली सरळ. तर आमचं इकडचं RS46 मधलं जे काम आहे ते फिसकटलं. ॲक्च्युली इंटरकॉम होतं, इंटरकॉम लागला पण, बट प्रॉब्लेम काय होता की स्कल ना थोडा मोठा आहे अभिच्या साईजपेक्षा, तर मग तो इंटरकॉम लागत नव्हता, कुशनवरती येत होता. आणि मग कुशनवरती लावल्यावरती ना ते टाईट पण होत होतं खूप, आणि ते आवाज पण कमी येत होता. तर मग त्यामुळे इंटरकॉम घ्यायचा प्लॅन ड्रॉप केला आहे. आणि आता म्हणजे अभि विचार करतो आहे की तसं हेल्मेटला घेऊन टाईम झाला त्याला, बराच वेळा पडला पण आहे त्याचा हेल्मेट, तर तो विचार करतो आहे की हेल्मेट चेंज करून मग इंटरकॉम घ्यायचा. सो मग एक काम झालं आणि एक राहून गेलं, बट ठीक आहे आता काय करणार, घ्यायचं तर कन्फर्म होतं, बट ते ॲडजस्टमेंट नाही झाली तर मग काय पॉईंटच नाही ना.